पाचव्या अध्याय कर्मसन्यास. कर्मसन्यास यामध्ये पहिला विषय होता सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग. या दोन्ही मधला निर्णय की नेमकं चांगलं कोणतं. तेव्हा त्यांनी सांगितलं दोन्ही चांगले आहेत, परंतु सांख्ययोग म्हणजे जो संन्यास योग आहे तो मात्र कष्टदायी आहे आणि निष्काम कर्मयोग चांगला आहे. आता सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग यांची लक्षणं आणि त्याचा मोठेपणा सांगायले या पुढच्या सहा श्लोकामध्ये. पहिले 6 झाले, आता पुढचे 6. म्हणजे याच्यामध्ये तोच विषय आहे, फक्त याचे लक्षणं सांगायलेत आणि या दोनचा मोठेपणा सांगायलेत, कारण दोन्ही तर एकच सांगितलं होतं त्यांनी. तर पाहूया आपण तो. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. लक्षणं सांगत असताना म्हणतात विशुद्ध आत्मा, विजित आत्मा, जितेंद्रिय. ज्याने स्वतःला शुद्ध करून घेतलेला आहे, ज्याने स्वतःला जिंकलेला आहे आणि ज्याने आपले इंद्रिय सुद्धा आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. म्हणून 3 विशेषण आलेत: विशुद्ध आत्मा, विजित आत्मा आणि जितेंद्रिय. आणखी पुन्हा कसं आहे, सर्वभूतात्म भूतात्मा. सगळ्या प्राणीमात्राला आपल्याप्रमाणे मानणारा. त्यांना दुःख झालं तर आपल्याला दुःख होणार, म्हणून सगळ्या प्राणीमात्रांना स्वतःप्रमाणे मानणारा. आणि इथंच अद्वैतवाद काय म्हणतं की सगळ्या प्राणीमात्रामध्ये तो पसरलेला आहे. कोण? हा ब्रह्मजीवात्मा. आणि इथं ते अद्वैतवाद म्हणतात. पण असं नाही आहे. तर मागून आपण सगळं पाहत आलो, जीव हा वेगळाच सांगितलेला आहे. मग इथं कोण्या अर्थाने सर्व भूतात्मा भूतात्मा म्हटलं तर आपल्याप्रमाणे सगळ्याला पाहणारा या अर्थाने. म्हणजे हाच आत्मा सगळ्यामध्ये भरलेला आहे असं नाही. आणि ते अद्वैतवादी म्हणतात जसे खाली 100 घट आहेत, एकच सूर्य असतो तो प्रत्येक घटात दिसतो, तसं तुमच्या शरीरामध्ये एकच आत्मा आहे, तो ब्रह्म आहे आणि तो सगळीकडे दिसायला आहे. पण असं काही नसतंय, कारण प्रत्येक आत्मा वेगळा असतो. आणि म्हणूनच वरचा जर सूर्य हल्ला तर सगळ्या 10ही घटातला सूर्य हलत असतो. इथं तसं नाही ना. म्हणून हा अद्वैतवादाचा सिद्धांत इथं बसवू शकत नाही. ती या शब्दावर बसवतात एका, पण बाकीचं पाहिलं तर ते बसू शकत नाही. म्हणून ज्यांना आपला आत्मा अंतःकरण शुद्ध करून घेतलेला आहे, स्वतःला जिंकलेला आहे आणि इंद्रिय आपल्या ताब्यात घेतलेले आहेत, सगळ्या प्राणीमात्रांबद्दल आत्मत्व ठेवणारा आहे, असा योगयुक्त म्हणजे निष्काम कर्मयोगी कुर्वन् अपि न लिप्यते. तो कर्म करून देखील लिंपित होत नाही. म्हणजेच अर्जुना, तू युद्ध करून सुद्धा तुला त्याचा लेप किंवा कर्म तुला लागणार नाही, तुला हिंसेचं पाप लागणार नाही, काहीच लागणार नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपै श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. आणि आता त्याचे लक्षणं कसे असतात या सांख्ययोगाचे आणि निष्काम कर्मयोगाचे, म्हणून सांगतात की हा जो सांख्ययोगी म्हणजे संन्यासी योगी, हा पश्यन् शृण्वन्. पश्यन् म्हणजे पाहताना, शृण्वन् ऐकताना, स्पृशन स्पर्श करताना, जिघ्रन् श्वास घेताना आणि अश्नन् खाताना, गच्छन् चालताना, स्वपन श्वसन झोपताना, श्वासोश्वास घेताना, प्रलपन विसृजन बडबड करीत बोलताना आणि विसृजन म्हणजे
आपल्या मलकर्माचा त्याग करीत असताना, गृह्णन उन्मिशन घेताना, डोळे उघडताना, निमिषण म्हणजे डोळे लावताना, अपि म्हणजे एवढ्या इंद्रियाच्या हालचाली करीत असताना सुद्धा इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते, इंद्रिय आपलं काम करायले, इंद्रिय आपलं आपलं काम करायले. इति धारयन असं तो धारणा धरून असं समजून, तत्वविद युक्त तत्वाचा जाणता आणि युक्त म्हणजे योग्य असा सांख्ययोगी एव इति म्हणणेत, तो आपापले इंद्रिय काम करायलेत असंच तो मानतो. किंचित न करो मी, आणि तो असं पण समजतो मी काहीच करत नाही, कारण त्याने निष्काम पहिला झालेला आहे, त्यामुळे तो काहीच करत नाही. इंद्रिय आपापलं काम करायलेत, त्यांचं त्यांचं पाहायचं काम करायलेत, ऐकायचं काम करायलेत. हा मात्र आपल्या ईश्वर स्मरणामध्ये रममान आहे, म्हणून तो म्हणतो मी काहीच करत नाही. हे त्याचे लक्षण त्या संन्यास योग्याचे आणि निष्काम कर्मयोग्याचे. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांबसा. आणि ब्रह्मणी कर्माणी आधाय, परमेश्वराच्या बाबतीत परमेश्वराविषयी आपलं ध्यान मनन चिंतन कर्म करीत असून, आधाय त्यांना अर्पण करून, संगम त्यक्त्वा आणि कुठल्याही विषयाची आसक्ती न ठेवता, यह करोती असं जो त्या परमेश्वराचं ध्यान मनन चिंतन करतो, स अंबसा पद्मपत्रम इव, तो जसं अंबसा म्हणजे पाण्याने कमलपत्र स्पर्श करत नाही, पाण्यात बुडवलं आणि काढले की त्याला पाणी लागत नाही, त्या पद्मपत्रम इव त्या कमलपत्राप्रमाणे पापेन न लिप्यते. तो जरी डोळे हलताना, त्यांना हात हलताना काही पाप घडला असेल, हिंसा घडली असेल, तरीही त्यानं तो लिंपित होत नाही. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. कारण या संन्यास योगाचं आणि निष्काम कर्मयोगाचं महत्व पण सांगायलेत आणि यांचे लक्षणं पण सांगायलेत. लक्षणं सांगितली मागं, पाहताना हे करताना तो इंद्रिय आपापलं काम करायलेत, तो मात्र स्वतःला त्यातून वेगळं समजतो. आणि आता त्याचं महत्व म्हणजे की जसं तो पद्मपत्राप्रमाणे, पद्मपत्र जसं पाण्याने स्पर्शित होत नाही तसा हा त्या पापानं स्पर्शित होत नाही. आणि आता या श्लोकात म्हणतात, योगिना केवल इंद्रिय मनसा बुद्ध्या कायेन, म्हणजे कर्मयोगी, आता हा निष्काम कर्मयोगी, दोघांचं महत्व, दोघांचंही लक्षण सांगायलेत ना. तर निष्काम कर्मयोगी केवल इंद्रिय मनसा बुद्ध्या कायेन, केवळ फक्त इंद्रिय मन बुद्धी आणि शरीरानं संगम त्यक्त्वा, म्हणजे या तिन्हीनं आसक्ती सोडून आत्मशुद्ध कर्म कुर्वन्ति, आपल्या आत्मशुद्धीसाठी परमेश्वराचं नामस्मरण वगैरे जे किंवा उदरनिर्वाहाचे कर्म तो करीत राहतो. कोण? निष्काम कर्मयोगी. युक्त कर्म फलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. आणि तो निष्काम कर्मयोगी कर्मफलं त्यक्त्वा, कर्मफळाची आशा सोडून, युक्त तो निष्काम कर्मयोगी नैष्ठिकीम शांतिमाप्नोति, आत्यंतिक शांती म्हणजे चिर शांती म्हणजे परमेश्वर प्राप्ती मिळवितो. अयुक्त आणि जो मात्र युक्त नाही तो कामकारेण फले सक्त निबद्धते, तो इच्छेमुळं, सापेक्षतेमुळे किंवा सहेतुक कर्म करण्यामुळं फले सक्त, फळामध्ये आसक्ती असलेला तो निबद्धते, तो कर्माने बांधला जातो. अशा प्रकारे हा विषय इथं संपला.
म्हणजे या विषयामध्ये संन्यासयोगी आणि निष्काम कर्मयोगी म्हणजे सांख्ययोगी आणि निष्काम कर्मयोगी यांचे लक्षणं सांगितले आणि दोघंही कसे त्याच्यामध्ये बांधल्या जात नाहीत, त्यांना कर्म कसे लागत नाहीत असं दोघांचे महत्व त्यांनी सांगितलं आणि त्यांचं विशेषता त्यांनी सांगितली. आता तिसरा विषय जो आहे तो आहे 13 ते 26 म्हणजे जवळजवळ 14 श्लोकाचा विषय. यामध्ये शारीरिक कर्माचं ज्ञान सांगितलेलं आहे. शारीरिक कर्म म्हणजे ज्ञान सगळीकडे ज्ञान येते, पण कोणतं ज्ञान? तर शारीरिक कर्म जे असतात, शरीरासंबंधी जे कर्म आहेत त्याच्या ज्ञानाविषयी इथं सांगत आहेत. म्हणजे ज्ञानयोगाचाच विषय आहे, पण शारीरिक कर्मेंद्रियाचा ज्ञानेंद्रियाचा त्याच्या संबंधी या ज्ञानाचा विषय आहे. तो कसा पहा. सर्व कर्माणि मनसा संन्यस्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन् कारयन्. वशी ज्याने आपले इंद्रिय वश केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत. देही असा जीवात्मा, इंद्रिय ताब्यात घेणारा जीवात्मा. न कुर्वन्न कारयन एव, काहीच न करता आणि काही न करविता म्हणजे दुसऱ्याच्या माध्यमातून मी करवत नाही आणि स्वतः न करता नवद्वारे पुरे सर्व कर्माणी या 9 दरवाजे असलेल्या शरीरामध्ये सगळे कर्म मनसा संन्यस्य मनाने त्याचा त्याग करून म्हणजे मनानच तो त्याच्यावर उदास झालेला आहे. त्याग करून सुखम असते, तो आपला सुखी असतो. आपण उद्योगगीतेमध्ये पाहिलेलं आहे. राजा त्या अवधूताला विचारतो, अरे मी एवढा सुखी असून माझ्या चेहऱ्यावर एवढं तेज नाही, तुझ्या चेहऱ्यावर एवढं तेज कुठून आलं? ते श्री दत्तात्रय प्रभू होते जेव्हा यदुराजाला भेटले. उद्योगगीतेमधलं 24 गुरुचं आख्यानात त्यावेळेस ते जे साहित्याला तीच लक्षणं इथं सांगायली. म्हणजे असं त्यानं शारीरिक कर्म तो करतो, परंतु तो या 9 दरवाजे असलेल्या शरीरानं सगळ्याच कर्माचा मनाने त्याग करून तो सुखी असतो आपल्या मनात. म्हणून हे ज्ञान सांगायले. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजते प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. त्याची एकच आशा असते फक्त. तो कोणीकडेही रमलेला जरी नसला तरी तो परमेश्वराकडे रममान असतो आणि अंतःकरणात असं चिंतन करतो की मेरे भगवन मुझे तेरी, या पद्धतीनं. तुम्हाला पुढचं माहितीच आहे. काय म्हणले पुढं कसं आहे भगवान? मेरे भगवन मुझे तेरी दया का साथ जो होता तो भी दुनिया में खो जाता और तेरे चरणों में आ पाता. मेरे भगवन म्हणजे केवळ त्याचं ईश्वर स्मरणात लक्ष असतं. तो कुणीकडेच विचूप राहिलेला नसतो. आणि म्हणून न कर्तृत्वम न कर्माणी प्रभु लोकस्य न कर्तृत्वम न कर्माणी न कर्मफल संयोगम सृजती तू स्वभाव प्रवर्तते. आणखीन पुन्हा तो आपल्या या शारीरिक कर्माच्या बाबतीत तो काय समजतो? प्रभू म्हणजे त्या प्रभू शब्दानं फार गोंधळ होतो.
प्रभू असं येशू ख्रिस्ताला सुद्धा म्हणतात। आणि म्हणून आपल्याकडे जे प्रभूचे भजन येतात, मैं फूल खिलाऊं, हे येशूचे भजन आहेत, ते येशूला म्हटलेले आहे ते। तुम्ही त्याचं सचित्र जर पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल ते। परंतु प्रभू हा शब्द इकडे बी आहे तिकडे बी आहे, त्याच्यामुळे ओळखूच येत नाही। आता हे प्रभू, प्रभू म्हणजे परमेश्वर, की लोकस्य न कर्तृत्व न कर्माणी, म्हणजे परमेश्वर हा लोकाच्या करता पण नाही, म्हणजे करतेपणा पण त्याच्याकडे जात नाही आणि कर्म बी त्याच्याकडे जात नाहीत परमेश्वराकडे। तसंच कर्मफल संयोग, कर्म आणि फळाचा जो संयोग असतो तर त्याला सुद्धा तो परमेश्वर सृजती, म्हणजे तो त्याला सुद्धा ना निर्माण करतो ना काहीच करत नाही। म्हणजे या शरीराच्या कर्माशी, फळाशी आणि त्याचप्रमाणे कर्तेपणाशी या परमेश्वराचा कुठलाही संबंध नसतो। तो निर्माण बी करत नाही। स्वभाव प्रवर्तते, हा जीवाचा जो स्थायी स्वभाव आहे, म्हणजे प्रकृती जी आहे त्याची, तीच त्या कर्माकडे प्रवृत्त होत असते आणि तो म्हणतो देवानीच दिलं, देवानीच घेतलं, देव काहीच करत नाही, सगळं याचंच असतं आणि मग तो देवाच्या नावाखाली करत असतो। असा हा कोण असतो? सांख्ययोगी आणि निष्काम कर्मयोगी। कारण इथं शारीरिक कर्माचं ज्ञान करायला, की शारीरिक कर्माचा आणि परमेश्वराचा कुठलाच तुमचा संबंध राहत नसतो। कारण मागेही सांगितलेलं देवाने की नमाम कर्माने लिंपते, किंवा मला कुठलेही कर्म करण्याची गरज नाही। आणि इथे सुद्धा जो जीवात्मा जो करतो तो आपल्या प्रकृतीनुसार करतो, तिथं परमेश्वर त्याला हे कर बी म्हणत नाही, नको बी म्हणत नाही, त्याच्या कर्मफळाशी त्याचा संबंध बी नाही। म्हणून म्हटलं तू स्वभाव प्रवर्तते, ती प्रकृतीच ती त्याच्यामध्ये प्रवृत्त होत असते। आणि प्रकृती तुम्हाला सांगितले दोन प्रकारची आहे, एक जड प्रकृती आणि एक चेतन प्रकृती। जड प्रकृती म्हणजे प्रपंच, चेतन प्रकृती म्हणजे देवता वर्ग, कारण त्यांचे ते कर्मफळ आपल्याला भोगवतात, म्हणून आपल्याला तशी बुद्धी सुचते हे करावं ते करावं, त्यांचे ते भोग असतात त्या भोगवत असतात। आणखीन या शरीराविषयीचं ज्ञान सांगतात, कारण शारीरिक ज्ञान सांगायला ना 14 श्लोकामध्ये, नादत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतं विभू अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः। विभू म्हणजे सर्व कणाकणात भरलेला जो परमेश्वर आहे, व्यापक जो परमेश्वर आहे, न कस्यचित् पापम न सुकृतम, कोणाला पापही देत नाही आणि कोणाला पुण्यही देत नाही। म्हणून आपण पापाची बी इच्छा करू नयेत आणि पुण्याची बी इच्छा करू नये। तो पापही देत नाही पुण्यही देत नाही, पुण्य देणाऱ्या देवताच, पाप देणाऱ्या देवताच। पण आपली माया असते परमेश्वर आम्हाला फळ द्यायला। कशाला परमेश्वर फळ देईल? तुमच्या प्रकृतीने तुम्हाला फळ मिळालेली येते, म्हणून तो कशाचीच कोणालाही पापही देत नाही पुण्यही देत नाही। न आदत्ते म्हणजे त्याचे पापही घेत नाही आणि कर्मही घेत नाही। आदत्ते म्हणजे घेतो, म्हणजे या जीवाचे पापही घेत नाही पुण्यही घेत नाही। अज्ञानेना ज्ञानमावृतम तेन, अज्ञानानं ज्ञान झाकळलेले हे जीवात्मे, तेन त्यामुळं जंतवह मुह्यंती, हे सगळे प्राणी मात्र मोहात पडतात की आता आम्हाला पाप लागायले, आता आम्हाला पुण्य लागायले। हे सगळं अज्ञानानं हे प्राणी मात्र सगळे मोहात अडकलेले आहेत। आता मी खूप संपत्ती कमवायलो, आता मी खूप श्रीमंत व्हायलो, आता मी खूप गरीब झालो, मला काहीच नाही, माझ्यावर आपत्ती आली, हे सगळं अज्ञानाच्या मोहामध्ये अडकलेले, म्हणून त्यांना तसं वाटायला लागलेलं आहे। परमेश्वर या बाबतीत काहीच करायला तयार नाही। तुमची प्रकृती आणि ह्या दोन प्रकारच्या प्रकृतीमध्येच तुम्ही फिरत राहत असता। परमेश्वर याच्यातून अत्यंत अलिप्त आहे। किती स्पष्ट सांगितलंय की देवता प्रपंच याच्यातून परमेश्वर कसा वेगळा आहे आणि जीव कसा वेगळा आहे हे स्पष्ट सांगायले। म्हणजे जीव जे करतो पाप पुण्य त्याचा परमेश्वराचा काही संबंध नाही, म्हणजे जीव आणि परमेश्वर। आणि पुढे काय म्हणतात की प्रकृती सगळं करते, म्हणजेच सगळा जगाचा व्यापार कोण करते? माया, आणि तिच्या हाताखाली देवता आहेत।
म्हणजे असा 4 पदार्थाचा संयोग आहे आणि त्याच्या आधारे ही सृष्टी चालत असते. पण अज्ञानपणाने जीवाला वाटतंय की देव मला पुण्य द्यायला आहे, देव मला आता लय यश द्यायला आहे, धन्यात यात. देवाला काय गरज आहे यश द्यायची? देवाला आनंद द्यायची गरज आहे, आपला परमोच्च आनंद द्यायची गरज आहे. त्यासाठी तो अवतार घेत असतो. आणि म्हणूनच एक अभंगात आपल्या भजनामध्ये असं म्हटलेलं आहे की काय म्हटलंय, संसारात नाही नाही सुख या जीवास, आहे ना ते. तरी परंतु संसार काही सुटत नाही आणि नका का सुटना, पण त्याच्यातून ज्या आशा आकांक्षा आहेत त्या तरी कमीत कमी विरमल्या पाहिजे. त्याच्यासोबत परमेश्वराकडे आपल्या ध्यान लागलं पाहिजे. म्हणजे संसार जणू ते शारीरिक कर्म करायला लागलेले आपलं आपण आपल्या परमेश्वर याच्या स्मरणात ध्यानात रममान राहिलं पाहिजे. म्हणजे तो निष्काम कर्मयोगासारखा होईल. त्याला याची गरज आहे. आणि हे पूर्वीचे जेवढे संत आहेत ते असंच सांगतात की या संसारामध्ये सुख नाही. आई बाप बंधू कुणी ना कुणाचे, ऐकलेले आई वडिलांची सेवा करावी वगैरे हे सगळे व्यावहारिक तत्वावर चांगलं आहे, देशधर्मासाठी चांगलं आहे, या सामाजिक प्रवृत्तीसाठी चांगलं आहे. पण आत्महितासाठी मात्र आई बाप बंधू कुणी ना कुणाचे, आप्त मित्र गोत्र सगळे सुखात, संसारात नाही सुख या जीवास. हे महत्वाचं आहे. मग आता आपण जे व्यावहारिक तत्वावर पाहतो, आई वडिलांची सेवा करावी, हे करावी, ते चांगलं आहे. पण कोण्या बाबतीत चांगलं आहे? ते व्यावहारिक तत्व, देश धर्म. कारण आपण इथं सृष्टीत जगायला आलो तेव्हा ऋण, पितृऋण, मातृऋण हे सगळे याच्या बाबतीत चांगलं आहे. परंतु ज्याला याच्यातच गुंतायचे त्याच्यासाठी, आणि ज्याला या संसार मायावी संसारातून दूर व्हायचं आहे, या सावधान इशाऱ्यातून त्याला काही बोध शिकायचा आहे. लग्नामध्ये आशीर्वाद न देता काय म्हणतात? सावधान. या सावधान या इशाऱ्यातून ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याला मात्र हे तत्व, व्यावहारिक तत्व किंवा हे देश धर्म, ग्राम धर्म हे कुठले त्याला लागू होत नाही. पण याचा अर्थ असा नाही आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा देशधर्म पाळलाच पाहिजे, पाळला पाहिजे चौकटीच्या बाहेरच्या पातळीवर. पण जेव्हा तो घरातल्या आतल्या पातळीत असतो त्यावेळेस तो स्वयं आपल्या याच्यात रममान राहू शकतो. पण लोकांना गोंधळ होतो या 2 तत्वाचा. असं कसं सांगायला? तुम्ही तर सांगायला पाहिजे आई वडिलांची सेवा करा, अमकं करा, गरिबाला दान द्या, अमकं द्या. हो बाबा, हे सगळं व्यावहारिक तत्वात आहे, चौकटीच्या बाहेरच्या गोष्टी त्या. चौकटीच्या आतल्या गोष्टी ज्या असतात त्या आत्महिताच्या असतात. तेव्हा आत्महितासाठी तुम्ही काय करायचं असतं आणि देशासाठी करायचं असतं तर चौकटीच्या बाहेर, कारण पुढे देश धर्म लागू झाला. म्हणून हे असा गोंधळ त्या दोन्ही विचाराचा चिखल होऊ द्यायचा नाही. जे ते आपापल्या पातळीवर जे ते चांगलं असतंय, जे ज्या त्या विचाराच्या पातळीवर ज्याचं त्याचं चांगलंच असतं. परंतु आपल्याला काय करायचं आहे? मनुष्य जन्मात मध्ये येऊन, या बुद्धिजीवी जन्मात येऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातच अडकायचं का या जन्ममरणाच्या फेऱ्याच्या पलीकडे काहीतरी चिर शांती आहे ती मिळवायची आहे. आणि जेव्हा आध्यात्मिक विचाराबद्दल विचार केला जातो त्यावेळी संतांचे विचार ते याच्या पलीकडचे असतात. आणि जेव्हा ज्यांना या संसारातच राहायचंय, त्यातच सुख मिळवायचंय, त्यांना हे देश धर्म, ग्राम धर्म हे सगळं त्यांना लागू आहे, ते त्यांच्या परिणाम त्यांना चालू आहे. त्यात काय असते का? पुण्य पाप मिळवायचं, पुण्य भोगायचं, पुण्य संपन्न पुन्हा यायचं, हे चालूच आहे चलचक्र. पुण्य पाप, पुण्य पाप, पुण्य पाप हे न संपणार आहे. पण ज्याला खरंच मुक्तता हवी आहे त्याला पुण्य बी आणि पाप बी दोन्ही सोडावे लागतात. म्हणून दुसऱ्या अध्यायात म्हटले, बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. जो बुद्धियोगाने युक्त आहे तो पाप आणि पुण्य दोन्ही सोडून देतो. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा असं म्हणत आहेत की ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतमेव अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतव. अज्ञानपणाने
वेढलेला तो याच्या मोहात अडकत असतो. परमेश्वर कोणाचंही पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. ज्ञानेन तु तदज्ञानम् येषां नाशीतमात्मनः तेषामादित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम्. येषां तु तत् अज्ञानम्, आणि ज्यांचं ते त्यांच्या ठिकाणी असलेलं अज्ञान ज्ञानेन नाशितम, ज्ञानरूपी प्रकाशानं अज्ञानरूपी अंधकार जसा नष्ट होतो त्याप्रमाणे ज्यांनी पाप दूर केलेली आहेत, तेषां ज्ञानम, त्यांचं ज्ञान आदित्यवत सूर्यप्रकाशा इतकं प्रखर असतं आणि तत्परम प्रकाशयति, आणि त्या परमेश्वराला, अत्यंत पलीकडच्या परमेश्वराला ते ज्ञान त्याला प्रकाशित करत असते. परमेश्वरीय ज्ञान. तद्बुद्धयस्तदात्मान तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्ते पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा. तद्बुद्धय तद आत्मनः तन्निष्ठः तत्परायणः. काय तत् सगळं म्हणजे तद्बुद्धय, त्या परमेश्वरातच आपली बुद्धी लावून राहणारा, परमेश्वरातच वेचरूप झालेला. तद आत्मानं, त्यानं आपलं मन परमेश्वरमय करून टाकलेलं आहे. तन्निष्ठा, त्या परमेश्वरावरच त्याची निष्ठा आहे. तत्परायणा, त्याचे पारायण, चिंतन, मनन, निधिध्यासन करण्यातच परायण झालेला आहे. असा ज्ञान निर्धूत कल्मषः, ज्ञानानं सगळे कल्मश म्हणजे पाप ज्यानं धुवून घेतलेले आहेत. अपुनरावृत्तीं गच्छन्ति, तो या जन्ममरणाच्या पलीकडे जातो. अपुनरावृत्ती, पुनरावृत्ती म्हणजे जन्ममरण ही पुनरावृत्ती आहे. याच्या तो पलीकडे निघून जातो, म्हणजे जन्ममरणाच्या बंधनातून तो सुटून जातो. म्हणून तुम्हाला हे की शारीरिक कर्मावरून हे सांगायला तिथं ज्ञान. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडितः समदर्शिन. विद्या विनय संपन्ने, ज्ञानानं नम्रता परिपूर्ण झालेला, म्हणजे विद्या असं म्हटलेलं आहे. विद्या ददाति विनयम, विनयात याति पात्रता, पात्रत्वात धनम आपनोती, धनात धर्मम ततः सुखम. हे व्यावहारिक तत्वावरचं. आणि विद्या विनयेन शोभते, विद्या ही नम्रतेनं शोभून दिसत असते. आणि इथेही ते म्हणाले विद्या विनय संपन्ने, विद्या आणि नम्रता यांनी युक्त असलेला. कारण ज्ञान असलं की त्याच्याजवळ नम्रता असते, आणि ज्ञान नसलं वैराग्य असलं तर तो तामसी असतो, लगेच शाप द्यायला निघतो, लगेच कोणाला माझं असं केलं चल बाजूला हो तसं झिडीस पिडीस करतो, म्हणजे त्याला ज्ञान नसते, ते फक्त वैराग्य असते. कारण ज्ञान आणि वैराग्यामधला हा फरक आहे. वैराग्य हे चिडखोर असतं, वैराग्य हे तामसी असतं, आणि त्याला जर ज्ञानाची जोड जर असली तर तो मात्र खरा तपस्वी, खरा वैरागी. क्रोध सगळ्यात बेकार. आणि म्हणून विद्या आणि विद्यासोबत विद्येचा गर्व नाही तर विनय. असं म्हणतात ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे. जरी दूध असलं तरी ते दूध पचवता आलं पाहिजे, नाही पचलं की ते अंगात येत असते. तुम्हाला माहितीये लोक मद्यपान करणारे बरेच असतात. काही लोकांचं काहीच दिसत नाही आणि काही लोक रस्त्यावर असे धिंगाणा करताना दिसतात. काय कारण आहे? पितात तर सगळेच. म्हणजे डॉक्टरचा सल्ला घेऊन, कोणी कोणत्या मेडिकलमध्ये खोकल्याच्या औषधीमध्ये अल्कोहोल असतं ते घेतातच, परंतु डॉक्टरच्या सल्ल्यानं त्यामुळं त्यांना ते पचल्या जातं. आणि ज्यांना पचल्या जात नाही ते रस्त्यावर तमाशा दाखवत बसतात, कारण त्यांना पचलेलं नसतं ते. आणि घराचे धुळदाण करतात, त्यांना बेभान घर विक, शेती विक, सगळं तमतम असते, ते त्यांना पचलेलं नसते. आणि जेव्हा औषधीच्या रूपातून येते तेव्हा ते पचत असते त्यांना.
आणि म्हणून ते अंगात आणत नसतं. हा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून विद्या विनय संपन्ने, हे विद्या ज्ञान हे कसं आहे की गर्व आणणारं असतं, पण त्याला विनय नम्रता यानं जो संपन्न आहे. कारण विद्या ददाति विनयम, विद्या नम्रता देते, पण जीवाच्या ठिकाणी इगो दुखवतो. त्याचा इगो लय विचित्र असतो, अहमपणा असतो. आणि तो अहमपणा त्याला कधी कधी स्वतःचं सर्वस्व तो गमावून बसतो. म्हणून तसं न गमावणारा विद्याविनय संपन्न असलेला तो कसा असतो? ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी श्वपाके, म्हणजे काय? ब्राह्मण असो की गाय असो की हत्ती असो की कुत्रा असो की चांडाळ असो, त्याला पंडितः समदर्शन, त्याला सगळे सारखेच. आपला शत्रू असो की मित्र असो सारखाच. आपण तर नाही याने आपल्याला फार उपकार केलेला आहे, लगे आपले विचार वेगळे होतात. ज्या विद्याविनय जो संपन्न असतो त्याला शत्रू असला तितकाच चांगला, मित्र असला तितकाच चांगला, त्याच्यामध्ये फरकच राहत नाही. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो, ही त्याची अवस्था असते. आणि म्हणून ती अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. म्हणून हे ते ज्ञान देत आहेत. या प्रत्येक ह्याचं जे ज्ञान येतं ना, त्या ज्ञानाचा एंगल वेगळा असतो. प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञान 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 काही विषय येतात, तर त्यांचा जो ज्ञानाचा दृष्टिकोन असतो, जी दिशा असते ती एका विशिष्ट देहाला धरून, त्या देहाच्या कर्माला धरून, परमेश्वराच्या ज्ञानाला धरून, देवतेच्या ज्ञानाला धरून, त्रिगुणात्मक ज्ञानाला धरून, निष्काम ज्ञानाला धरून किंवा व्यावहारिक तत्वाला धरून, असे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असतं. व्यावहारिक तत्वाचं ज्ञान ते व्यवहारामध्ये चांगलं, त्रिगुणात्मक ज्ञान हे देवतेसाठी चांगलं, देवता धर्मासाठी, आणि परमेश्वरीय ज्ञान ते निर्गुण असतं, ते परमेश्वराच्या भक्तीसाठी चांगलं असतं. इहैव तैर्जितः सर्गो ईशां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्म निते स्थिता. येशाम मन, पाया शरीराचं ज्ञान सांगायला येतात. ज्याचं मन साम्य स्थितम, साम्य अवस्थेमध्ये स्थिरावलेलं आहे. साम्य अवस्था म्हणजे समत्व योग. समत्व योग म्हणजे कोणी असो, स्त्री पुरुष सगळे सारखे, शत्रू मित्र सगळे सारखे, समत्व योग. तै इह, त्यांच्याकडून त्यांना इह म्हणजे या जीवितावस्थेमध्येच, किंवा सर्ग म्हणजे संपूर्ण संसार, जितः म्हणजे जिंकला गेलेला आहे असा, ब्रह्मनिर्दोषम समम. मग कारण ही म्हणजे कारण, ब्रह्म हा कसा आहे, परमेश्वर कसा आहे, निर्दोष आहे आणि समम आहे, तो सगळ्यांना सारखा आहे. या जगामध्ये दुष्ट लोक आहेत म्हणून तो परमेश्वर त्याचा द्वेष करत नाही ना त्याचा गुणही घेत नाही. समम सारखाच असतो. तस्मात ते ब्रह्मनिष्ठिता, म्हणून त्या परमेश्वरामध्ये ते सम राहणारे त्याच्यामध्ये लीन होतात. आता इथं तुम्हाला वाटेल परमेश्वर जर शत्रूमध्ये सम असतो, याच्यात सम असतो, मग अर्जुनाला का बरं म्हणाले त्याला युद्ध कर, त्यांना का बरं म्हणाले मार. मग इथं तर असं का म्हणलं त्यांनी की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी त्याचा दुष्टाचा नाश करतो, असं करतो, असं का म्हणाले, असं तुम्हाला सहज वाटेल. परंतु हे परमेश्वरीय कार्य जे चालतंय हे त्याच्या शक्तीच्या द्वारे आहे, म्हणजे शक्तीच्या माध्यमातून चालतं. परमेश्वराला काहीच, परमेश्वर अत्यंत वेगळा आहे, अत्यंत वेगळा आहे. जेव्हा तो अवतरित होत असतो त्यावेळेस त्याचं शरीर हे प्रकृतीच्या द्वारा चालत असतंय. कसं म्हटलंय, मया अध्यक्षेन प्रकृती सुयेते सचराचरम. कारण परमेश्वराचं शरीर हे मायेच असतं आणि ते चराचरामध्ये वावरत असतं, आणि ते या नीतीच्या व्यवहार, परमेश्वराच्या नीतीच्या व्यवहारासाठी हे कार्य करत असतं. परमेश्वर स्वरूप मात्र अत्यंत अलिप्तच आहे, ते सगळ्यांना सारखंच आहे. म्हणून परमेश्वराचा अवतार आणि अवताराचं स्वरूप या दोन्हीच्या स्थितीचा भेद इथं केलेला आहे त्यांनी, की परमेश्वराचं स्वरूप हे अत्यंत सम असतंय,
त्याला कुठल्याच गोष्टीचं घेणं देणं नसतं. आणि जीव ज्यावेळेस त्या अवस्थेला जाईल त्यावेळेसच त्याला परमेश्वरी आनंद मिळत असतो. मग परमेश्वर अवतार घेऊन जे कार्य करत असतात ते दुष्टाचा नाश वगैरे, हे परमेश्वराच्या जे शरीर आहे, जी शक्ती आहे, ती त्या परमेश्वराच्या तत्वाचा अभिमान घेऊन समोर कार्य करायलेली दिसत असते. प्रत्यक्षात परमेश्वराचं फक्त एकच असतंय की नीतिमत्तता. परमेश्वराच्या ठिकाणी विरुद्ध धर्म आहे, तो सगळ्यात आहे पण आणि सगळ्यात वेगळा पण आहे. सगळे विरुद्ध धर्म आहेत परमेश्वराचे, परंतु त्याच्या ज्या शक्ती कार्य करतात त्या शक्तीमुळं आपल्याला असं वेगळं भासतं. वास्तविक याच्याशी परमेश्वर काही संबंधित नसतो. आणि म्हणून जीवाला तसंच राहायला सांगायला ते की तुम्ही सुद्धा याच्यातून अलिप्त व्हा. पुण्य जर आपण नादी लागलो तर पुण्य संपणार असते. मग पुन्हा आपलं आयुष्य गेलं, जन्म गेला वाया. एवढा बुद्धिजीवी जन्म मिळाला मनुष्याचा. या जन्मामध्ये काही ना काहीतरी परमेश्वर मार्गाची वाटचाल करून ऊर्ध्वगती स्वीकारायची, तर त्याऐवजी आपण पाप पुण्याच्या फेऱ्यात पडतो आणि ते पुण्य संपलं की पुन्हा पाप, पाप संपलं की पुन्हा पुण्य, याच्यातच अडकतो. काही ना काहीतरी आपण संसार करत करत ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केले, निष्काम बुद्धीनं कर्म केले, तर मात्र त्याच्या हळूहळू ऊर्ध्वगती होत असते. आणि मग तो शेवटच्या टप्प्यात जेव्हा जाईल त्यावेळेस तो सम होत असतो. एकदम होत नसतो सम. एकदम तर होणारच नाही, कारण संसारामध्ये राहून पत्नी आणि बहीण दोन्ही सारखं कसं मानल? त्याला पत्नीसोबत संसार करावा लागेल, बहिणीसोबत बहिणीचा वेगळा व्यवहार करावा लागेल. म्हणून ही पातळी वेगळी आहे. पुढच्या पातळीत गेल्यानंतर इथं निष्काम कर्म करत करत पुढच्या याच्यात निष्कामता होईल, त्याच्या पुढे निष्कामता होईल. आणि ज्यावेळेस तो संन्यास आश्रमात जाईल त्यावेळेस त्याला सगळ्या बहिणी वाटायला लागतील. पहा, त्याला सगळे सम वाटायला लागतील. त्याच्या पुढच्या अवस्थेत गेला मग तर तो सगळ्या प्राणीमात्राला आपलंच मानायला लागतो. तो कोणी त्याला शत्रू असो की मित्र असो, त्यावेळेस तो होत असतो, एकदम होत नसतो. पण तत्वज्ञान सांगताना कोण्या पातळीतलं सांगायलेत ही पातळी आपल्याला लक्षात आली पाहिजे, नाहीतर पुन्हा पुन्हा गोंधळ होणार. परमेश्वर सांगतात मी सगळ्यात सम आहे आणि युद्ध तर करायला लावायलेत, पुन्हा अज्ञान माणूस इथं गोंधळात लटकतो. म्हणून ती अवस्था कुठली आहे, पहिल्या सुरू अध्यायापासून बारकाईने लक्ष दिलं तर त्या अवस्था लक्षात येत असतात. आणि म्हणून प्रत्येक अध्यायामध्ये जे ज्ञान देत असतात त्या ज्ञानाची ठेवण वेगळीच असते. त्या ठेवणीतून ते ज्ञानाचा विषय चर्चित असतात. आता पाहिजे केवळ शरीराविषयी सांगता सांगता परमेश्वराच्या शरीराविषयी लगेच त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि म्हणून काय म्हटलंय, समम तस्मात ते ब्रह्मणी स्थिता. म्हणून ते जीव त्या ब्रह्म अवस्थेमध्ये प्राप्त होतात. कारण ब्रह्म सम आहे. यानं जर सम झाला तर मग तो त्या ब्रह्म अवस्थेत विलीन झाला, म्हणजे परमेश्वर स्वरूपामध्ये त्याचा आनंद घेण्याला पात्र झाला. विलीन झाला म्हणजे नाहीसा झाला नाही. इथं बी बराच गोंधळ होतो लोकांना की जीव परमेश्वर प्राप्तीला गेला म्हणजे तो परमेश्वर बनला. परमेश्वर बनत नसतो, परमेश्वराचा भोक्ता बनत असतो. परमेश्वर दाता असतो आणि हा भोक्ता असतो, म्हणजे जीव तो जीवच राहत असतो. फक्त त्या भोगाला, परमेश्वराच्या आनंदाला तो भोगण्यासाठी अर्ह बनत असतो, योग्य बनत असतो, एवढंच फक्त. न प्ररुषेत प्रियम प्राप्ये नोद्विजेत प्राप्येचा प्रियम स्थिर बुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः प्रियम प्राप्ये न प्ररुषेत. पहा, शरीराचं ज्ञान द्यायले. तुमच्या मनाच्या आवडीची खुशीची गोष्ट झाली तरी तुम्ही गदगदित होऊ नका, आनंदित होऊ नका, टणटण उड्या मारू नका, शांत रहा. म्हणजे माणसाचा स्वभाव असतो, जसं आता आपण थोडक्यात वाढदिवस साजरा केला लगेच खुश 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 नाही का, आनंदित होतो. तर ज्याला परमेश्वर प्राप्ती मिळवायची आहे त्या ज्ञानीपुरुषानं प्रियम प्राप्य, आपल्या मनासारखं झालं, आपल्या आवडीसारखं झालं तरी पण न प्ररुषेत, त्यानं आनंदित होऊ नये. अप्रियम प्राप्य आणि मनाच्या विरुद्ध झालं तरी त्यानं नो उद्विजेत, उदास उद्विग्न होऊच नये. सम स्थिर बुद्धी आणि बुद्धीला स्थिर ठेवून, असमूढ म्हणजे संशय रहित, मूढता रहित. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः, ब्रह्मवेत्ता जो ब्रह्माला परमेश्वराला जाणणारा आहे
तो ब्रह्म अवस्थेमध्ये स्थिर होत असतो. ब्रह्म अवस्था म्हणजे परमेश्वरासारखी अवस्था. जसा परमेश्वर सम तसा हा सम, म्हणून त्याला म्हणले ब्रह्मणी स्थितः, ब्रह्म अवस्थेमध्ये स्थिर असतो. कोण? हा शरीरधारी. लक्षात घ्या, कारण शारीरिक ज्ञान द्यायले. बाह्य स्पर्शे स्वसक्तात्मा विंदत्यात्मनि यत्सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. आणि जो व्यक्ती हे बाह्य स्पर्शेषु म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे आहेत बाह्य, माणसाला स्पर्शाचं सुख येत असतं किंवा परमेश्वराला दृष्टीद्वारे सुख येतं, परमेश्वराला कर्णाद्वारे सुख येत असतं, नाही का? तर हे जे बाह्य स्पर्शेषु जे आहेत याच्यामध्ये तो कसा असतो? असक्त आत्मा, त्याच्यामध्ये लिंपित नसतो, त्याला त्याचं काहीच नसतंय, गाम्य बी नसतो. असा आत्मा आत्मनी यत् सुखम विंदती, आपल्या अंतरात्म्यात जे सुख मिळवतो. अंतरात्म्यात कोणतं सुख मिळवतो? तो परमेश्वर ध्यानाच्या, परमेश्वराच्या स्मरणातून, परमेश्वराच्या ध्यानातून त्याला संचारी सुख मिळत असते. ते सगळ्याला नाही मिळत आहे, संचारी सुख. त्या संचारी सुखामध्ये जो ते सुख मिळवतो, स ब्रह्मयोग युक्तात्मा, असा ब्रह्मयोगी आणि युक्त असलेला जीवात्मा अक्षयम सुखम अश्नुते, अविनाशी सुख म्हणजे आनंद परमेश्वराचा तो मिळवित असतो. आणि ये ही संस्पर्शजा भोगा दुःख यौनय एव ते आद्यंतवंत कौंतेय न ते शूरमते बुध. ये संस्पर्शजा भोगा, जे संस्पर्शजन्य सुख आहे, कारण संस्पर्शजन्य सुख या शरीरामुळे मिळत असतात. शरीराच्या बाहेर जीवात्मा निघाल्यावर त्याला मिळत नसतात. म्हणजे या शरीराच्या आधारेच याच्या स्पर्शातून, याच्या दृष्टीतून, याच्या कर्णातून, याच्या हालचालीतून हे सुख मिळत असते, पण या शरीराच्या उपाधीनं. म्हणून संस्पर्शजा ये भोगा, संस्पर्शजन्य जे भोग आहेत तेही दुःख यौनय एव, तेच दुःखाच्या उत्पत्तीद्वार आहे. शरीर हेच दुःखाच्या उत्पत्तीचं द्वार आहे. कारण जितके तो भोग घेईल तितके त्याला आपण हे म्हणून रिॲक्शन, जसे गोळी खाल्ली तर तितकीच गोळी शरीरावर ती रिॲक्ट होत असते. तर तसं ॲलोपॅथिकच्या औषधीचं हेच असतं वैशिष्ट्य. तर तसं हे शरीर जेवढं सुख घ्यायला पाहतं तितकं त्याच्या रिॲक्टमध्ये त्याला दुःख सोबत येत असते. जसं शेण पडलं तर माती चिटकून येते, तसं हा जीव ज्यावेळेस सुख घ्यायला जातो त्यावेळेस त्याच्या रिॲक्टमध्ये त्याला दुःख सोबतच येत असते. आणि म्हणूनच अशी व्याख्या आहे, दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे, निरतिशय सुख तो आनंद बोलीजे. दुःख मिश्रित सुख जे असतं त्यालाच आपण सुख म्हणत असतो आणि त्याच्या रिॲक्टमध्ये ते दुःख असतंच. म्हणून तुम्ही पहा, संसार करतो सुखासाठी, परंतु ते संसार करतो क्षणभराचा आणि पर्वता एवढं दुःख तो त्याच्यासोबत मिळवत असतो. पर्वता एवढं दुःख त्याच्या मागं लागते. क्षणभराच्या सुखासाठी पर्वता एवढं दुःख मागं लागते, कारण दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे. आणि म्हणूनच इथं म्हणाले की संस्पर्शजा ये भोगा, जे काही भोग संस्पर्शजन्य त्या शरीराच्या स्पर्शातून उत्पन्न होतात ते दुःख येऊ नये. ते दुःखाची येवणी म्हणजे उत्पत्ती स्थान ते आहे. आत्मवंत कौंतेय, आणि पुन्हा कसे आहे ते आद्यंतवंत आहे, म्हणजे आदी आणि अंत होणारे आहे. दुःख कायमचं दुःख राहत नाही, सुख सुद्धा कायमचं राहत नाही. आदी अंत, आदी अंत, सुख होते दुःख होते, सुख होते दुःख होते. म्हणून आद्यंतवंत. कोणतं सुख? संस्पर्शजन्य सुख. आणि कौंतेय अर्जुना बुधः तेषु न रमते, बुद्ध लोक त्याच्यामध्ये रममान होत नाहीत. बुद्ध लोक म्हणजे विद्वान लोक,
बुद्ध म्हणजे विद्वान. विद्वान लोक त्याच्यामध्ये रममान होत नाहीत. शक्नोती हैवये सोडून प्राक्शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगम सयुक्त ससुखी नर. आणि इह या भौतिक जगामध्ये इह शरीर विमोक्षणात प्राकेव. काही गोष्टीला काही कशा असतात, शरीर विमोक्षणात प्राकेव, शरीर सोडण्यापूर्वीच. कारण जे करायचंय तुम्हाला शरीर असतानाच करायचं आहे, कारण हा शारीरिक ज्ञानाचा विषय चालू आहे. शरीर सोडण्यापूर्वी म्हणजे मरणापूर्वी काम क्रोधोद्भवम वेगम, काम क्रोध याचा जो आवेग आहे आपल्यामधला, तो आवेग सोडून शक्नोती, जो सहन करू शकतो, पचवू शकतो, त्याच्यावर मात करू शकतो. स नरः युक्त, तोच खरा मनुष्य. युक्त स सुखी, आणि तोच खरा सुखी आहे. शरीर सोडण्यापूर्वी आपण तर लगेच त्या दुःखाला कंटाळतो आणि आत्महत्या करायला पळतो. छे, आता काय राहिलं याच्यात, जाऊ द्या. आपल्याला संसारात दुःख आलं लगेच आत्महत्या करायला पळतो. नाही, हे तर तुम्ही भ्याडपणा आहे तुमचा. त्याला तुम्ही सामोरं जायला पाहिजे असतं आणि त्याच्यावर तुम्ही मात करायला शिका. भ्याडपणा करून आत्महत्या करण्याला प्रवृत्त होऊ नका. संसारामध्ये अपयश आल्यानंतर किंवा पती पत्नीचं भांडण झाल्यानंतर त्यांच्या आशा संपतात आणि ते एकदम असं समजतात की आता आपल्या आयुष्यात काय राहिलं नाही, ते आयुष्य संपवून टाकतात. उलट त्या आत्महत्येमुळे जास्त नरक उत्पन्न होत असतात. म्हणजे ते तर पहिले नरक भोगावेच लागतात, प्लस त्याने आत्महत्या केल्यामुळे दुसरे नरक भोगावं लागतात. म्हणून काय म्हणाले तिथं, शरीर विमोक्षणात प्राग, तुमचं शरीर सोडण्यापूर्वीच काम क्रोध याचा जो आवेग आहे तो तुम्ही सोडू शकले पाहिजे, म्हणजे सहन करू शकले पाहिजे, पचवू शकले पाहिजे. आणि जो पचवतो स नरः युक्त स सुखी, तोच खरा युक्त आणि तोच खरा सुखी आहे. आणि म्हणूनच संत लोक जे होते ना ते सहज पचवतात. त्या एकनाथ महाराजाला समोरून जाताना दरवाजातून थुकायचे लोक, तर त्यांनी परत जाऊन आंघोळ करायचे, परत थुकायचे, परत 100 वेळा एक जण ब्राह्मण त्याच्या अंगावर थुकला आणि त्याला म्हटलं पुन्हा 101 वेळा आला, तुला हाय का नाही काय म्हणे डोकं फिक, इतक्या वेळा मी थुकलो, तू काहीच मला म्हणत नाही. नाही हो, तुम्ही तर माझ्या उपकार केले म्हणे, तितक्या वेळा मला स्नान घडलं, तुमच्यामुळे मी पवित्र झालो. पहा कसे गुण घेतले त्यांनी. असे दोषामधून गुण घेता आले पाहिजे. शत्रुपणा नाही, शत्रूचा त्यातला आपला हितक्षपणा तो घेतला पाहिजे की त्याच्या शत्रुत्वामुळं आपलं पाप धुवून निघाले. ते कसं म्हटलेलं आहे की काय म्हणले, दुर्जनाचे घर असावे शेजारी, धुतली पासुडी. निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणजे त्यानं निंदा केल्या तर आपण धुतल्या जात असतो, शुद्ध होत असतो. तर हे त्यातलं रहस्य आहे. आणि म्हणून हे संत लोक काय हो, त्या एकनाथ महाराजांनी ते मातंगाचं लेकरू उचललं, सगळ्या ब्राह्मणांनी त्यांना वाळ टाकलं. कारण तू त्या मातंगाचं लेकरू पहा, ती वाळू कडक झालेली आणि त्याच्यामध्ये ते लेकरू रडायले. त्याची आई कुठेतरी गेली, ते लेकरू ते वाळू पळायली, रडायले. यांना पाहवलं नाही आणि त्याला उचलून घेतलं तर म्हणले हा बाटला, अस्पृश्य झाला आणि त्याला वाळ टाकला. त्या संताच्या मनात काय, काहीच नाही, ते तुम्हीच मना बाटलं, तुम्हीच मना काय तुम्हाला वाटलं ते. ही संताची भूमिका असते. अशा लेवलला आपण पोहोचलं पाहिजे. निंदा वंदा काहीच नाही आमच्यात. आणि असेच आमचे संत होऊन गेलेले आहेत पूर्वीचे. म्हणून महानुभाव संताच्या समाध्या नसल्यामुळं पूर्वीचे झालेले संत दिसून येत नाहीत. अन्य राहटीमध्ये त्याचे मंदिर बांधतात. ज्ञानेश्वराचं मंदिर, आमक्याचं मंदिर. महानुभाव पंथात जीवाचं मंदिर बांधत नाहीत, कारण ते सांगतात बांधून नका, बांधून नका. बांधलं तर तुम्ही त्या पंचमहाभूताची पूजा करून तुम्ही तिथंच अडकून पडसाल. तो जीव उद्धरून गेला. तुम्ही तसा उद्धारण्याचा प्रयत्न करा, नाहीतर त्या जीवाला धरून त्याचीच पूजा करत बसाल तर हा येडेपणा आहे, नाही का. म्हणून परमेश्वर भक्ती करावी.
एखाद्या जीवानं परमेश्वर भक्ती करून तो उद्धारला म्हणून त्याच्याच मागे लागू नये, असे बरेच आहेत. गुरु 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 ब्रह्म गुरु ब्रह्म. अरे गुरु त्याचा तो उद्धरून गेला, तुम्ही त्या गुरुच्या मागे कशाला लागले? तुम्ही परमेश्वराच्या मागे लागा ना. गुरु 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 करून कुत्र्याने गुरगुर करत घेत बसा. म्हणून आपण परमेश्वराच्या मागे लागावं. गुरुच मुळात भिकारी, परमेश्वराला दान मागणारा. आणि मग आपण फक्त गुरुचा आदर्श घ्यायचा. आदर्श की गुरुनं काय सांगितलंय की तू परमेश्वराला माग, मी नाही दाता. आणि म्हणून तो आदर्श घेऊन गुरुचं चालायचं असतं. गुरु ब्रह्म नाही ना, गुरु विष्णू नाही. गुरु तुमच्या आमच्यासारखा एक जीव आत्मा आहे. पण ते मोठेपणा दिलेला आहे त्या श्लोकामध्ये आदर्श म्हणून. वास्तविक तसं सगळ्यात शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. शब्दशः अर्थ फक्त तिथं आशय दाखवलेला आहे की तो उपकारास अर्ह आहे म्हणून. आणि म्हणून जो शरीर सोडण्यापूर्वी काम क्रोध याचा आवेग सहन करू शकतो तो खरा सुखी, तो खरा नरयुक्त मनुष्य आहे. योंत सुखोन. आपला वेळ संपत चालला ना. 3 श्लोक राहिले पहा. हा 10:30 वाजले. तर 3 श्लोक, कारण शारीरिक ज्ञान चाललेलं आहे. हे 3 श्लोक घेऊन शेवटचा जो विषय आहे तो ध्यान योग कसा असतो त्याचं प्रास्ताविक आहे. आणि पुढच्या अध्यायात ध्यान योग येणार आहे. तर आपण इथेच थांबूया. हो हो, मग आता तसंच करावं लागलं असतं.